व्हॉट्सअप मंडळी, नमस्कार. मी इकडे UKला आलो आहे माझा मराठमोळा स्टँडअप कॉमेडी शो हलकट घेऊन. आणि त्या शोमध्ये आम्ही काही मराठी जोक्स केले होते UKबद्दल, जे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वॉच द व्हिडिओ अँड आय होप यू लाईक इट. भेटू. मला पर्सनली ब्रिटिश लोकांचा एवढा काही कॉन्टॅक्ट नव्हता. मी इथे आलो, मला काय गोष्टी कळल्यात ब्रिटिश लोकांबद्दल, मला काय गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्यात. जसं ब्रिटिश लोक तेच लोक आहेत जे जर्मन गाड्यांमध्ये आयरिश पबला जातात, तिकडे जाऊन बेल्जियमची बियर पितात, मग एका पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये जाऊन इंडियन जेवण जेवतात, मग घरी येतात, स्वीडनमध्ये पडलेल्या बेडवरती झोपतात, एक अमेरिकन शो बघतात, सकाळी उठतात आणि म्हणतात ग्रेट ब्रिटन. कसं ग्रेट ब्रिटन? स्वतःलाच बोललेत ग्रेट ब्रिटन. यार हे तसं आहे ना, आम्ही सारे खवय्येवाला होतो ना, स्वतःच जेवण बनवायचं, स्वतःच खायचं, म्हणायचं मस्त, एक नंबर माझी कंबर. हे तसं स्वतःच काय क्लेम करतो तू? आणि ह्यांनी फक्त आयर्लंडला बाहेर काढलं, मग म्हणाले आमचं सगळं ग्रेट ब्रिटन. असं नाही बिग ब्रिटन, न्यू ब्रिटन, बरं ब्रिटन, 3 out of 5 स्टार, ग्रेट. आणि इनफॅक्ट ऑनेस्टली मला असं वाटतं देर इज नथिंग ग्रेट अबाउट ब्रिटन. डू यू गाईज अग्री? मी सांगतो तुम्हाला, नसेल अग्री मी सांगतो, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, वेदर इज नॉट ग्रेट. हां, मी सूर्य बघितलाच नाही आल्यानंतर 15-20 दिवस तो सूर्य दिसत नाही. सूर्याची अमावस्या कसं चालू आहे भाई? हे काय, तो कोई मिलग्याचा जादू उगाच इंडिया नव्हता आला. इकडे आला असता उपाशी मेला असता तो घरी फोन करून बोला असता मेरी शक्तियों का इस्तेमाल ही नहीं हो रहा है. काय विटामिन डीच्या गोळ्या खाता ना तुम्ही लोक? भाई किती त्रास आहे यार. इकडे सूर्य सोडा, पाऊस आहे आणि नॉर्मल मुसळधार पाऊस नाही आहे, रिमझिम ठिबक सिंचन आहे ना, असंच काहीतरी फक्त स्प्रिंकल करून एवढं तो भाजीवाला मारतो ना फळांवर, तेवढाच. ह्या अख्ख्या वेदरचा एकच पर्पज आहे, ह्यांच्या चड्ड्या ओल्या राहायला पाहिजे, एकच एवढा पर्पज आहे, बाकी काहीच नाही आहे. कुठे वेदरचं काही हे नाही यार. एक ते पाऊस, तुम्हाला माहिती आहे ना तानसेन गायचे तेव्हा पाऊस पडायचा, हा तसा पाऊस आहे जेव्हा तानसेनचा आवाज बसलेला नाही आहे भाई. कसं इथे मोर पूर्ण नाही नाचू शकत यार. अजय देवगण सारखा नाचेल तो एकाच जागी, मोर फक्त एवढंच करू शकतो इकडे. त्याला विचारतील लोक, मोर मंगळागौर, कळतच नाही मला काय हे. एकतर अजून फूड इज नॉट ग्रेट. अग्रीड? मी खाल्ले फिश अँड चिप्स. मला 1 मिनिट असं वाटलं उपवासाचा आयटम आहे हा. हे फास्ट फूड मध्ये फास्टिंगचं फूडच देत आहेत भाई हे लोक. हे काय, हे मसाले इमिग्रेशनला अडकले का ह्यांचे? हे काय, मीठच नाही वापरत रे. गांधीजींनी सत्याग्रह सुरू केलेला, हे अजून कंटिन्यू करतात. नव्हतं माहिती भाई मला. अजून एक गोष्ट मी रिअलाइज केली, इकडे एज्युकेशन सिस्टम इज ऑल्सो नॉट ग्रेट. मला पर्सनली असं वाटतं ब्रिटिश पीपल आर नॉट दॅट स्मार्ट. पहिली गोष्ट, लगानची मॅच हरले होते. इतका लॅक ऑफ कॉमन सेन्स आहे ना यांच्यामध्ये. जो गेम सर इन्व्हेंट केलेला ह्यांनी त्याच्यातच हरलेत. तुम्ही कधी बघितलं मुली आव महिन्यामध्ये हरल्या? कधी झाले? कधी झाले हे? ठीक आहे, त्या गेममध्ये भाई तुम्हाला माहिती आहे तुमचा बनवलेला गेम आहे, सरळ रूल्स बदलून टाका ना गेमचे. सरळ बोला लास्ट बॉलवरती 6 नॉट अलाउड. आमिर खान चप्पल घालून नाही खेळू शकत, काही रूल बनवा ना. तुम्हाला वाटतं आपल्या एज्युकेशन सिस्टीमची मुलं असती त्यांच्या जागी आपण ती मॅच हरलो असतो? नो चान्स. आपण पहिली बॅटिंग करून बोललो असतो नाही खेळायचं. माझी आई बोलवते, पाणी पिऊन आलो मी. काहीही केलं असतं आपण. माझी बॅटिंग माझी बोल आहे ना भाई. एकतर अजून एक गोष्ट, हेल्थ केअर इज नॉट दॅट ग्रेट. सर डू यू अग्री विथ दिस? सर नाही. हा भाई, मी बघितलं इकडे ताप बीपसाठी तुम्हाला उभंच नसतील करत ना. पॅरासिटामॉल ते आपल्या आईबाबाला लॉलीपॉप द्यायचा ना की जा भाई, तसं व्हायलाच आहे. मी बघितलं इथे तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्हाला एंटरटेन नाही करणार, तुम्हाला काहीतरी मेजर घेऊन जावं लागतं ना. सर्दी झाली असेल कॅन्सर घेऊन जा. सर्दी झाल्यावर सिगरेट मारायला सुरू कर की भाई कॅन्सर झाला पाहिजे. खूप आहे भाई. आणि त्याच्यानंतर पण वेटिंग आहे ना सर. दॅट्स द फुल फॉर्म ऑफ NHS, नुसती हळूहळू सेवा. हे आहे
आहे भाई. अजून एक इव्हेंट्स आर ऑल्सो नॉट दॅट ग्रेट. मी बघितलेला आहे ह्यांच्याकडे एक इव्हेंट आहे, तो नो ट्राउझर्स डे असं काहीतरी आहे. माहिती आहे का तुम्हाला? नोट व्हॉट का आता रिअलाइज होतोय तुम्ही? एक नो ट्राउझर्स डे असतो माहिती आहे ना तुम्हाला? मॅम तू नो काही पण. अरे मी नाही बनवलंय, मी आणलं 4 एक्स्ट्रा. अरे हे काय, मला तर थंडीच वाजते वरून. तुम्हाला माहिती नाही आहे नो ट्राउझर डे? तुम्हाला कोणा माहिती आहे का? नो ट्राउझर डे ते लंडन ट्यूबमध्ये विदाऊट पॅन्ट चालतात. तुम्हाला माहिती आहे ना ते? तो एकच दिवस आहे जेव्हा त्यांच्या वॉलेट चोरी नाही होत. बाकी किती चोऱ्या माऱ्या पण होतात रे इकडे. कॅज्युअली हे ते मी पहिली जागा बघितली तिकडे चोरांकडे जास्त राईट्स आहेत ॲज कम्पेअर्ड टू पोलीस. पहिली जागा बघितली आहे मी. मी त्या दिवशी कुठली तरी केस वाचली. इकडे एकाने चोरांनी कोणाच्या घरी चोरी करण्याचा ट्राय केला, त्याच्या इथे तार लावलेली, त्या चोराला लागलं, तो गेला, त्यांनी कंप्लेंट केली की ह्यांनी तार कशी लावली, आणि ज्या माणसाने तार लावली आहे त्याला फाईन भरावा लागलाय, चोराला. नो वंडर तुमच्याकडे विजय माल्या, नीरव मोदी येतात. त्यांचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. आणि मला सर तुमच्यासारखं नाही, बट बाकीचे इंडियन्स पण काय काय आहेत ना, त्यांचं असं असतं की ब्रिटिश लोक कसेही असले तरी आपल्याकडे रोड्स बनवून गेले, ते त्यांनी नव्हते बांधले, आपल्याच लोकांनी बांधलेले है ना. असं नाही क्वीन एलिझाबेथ म्हणाली एक दिवशी की ओ व्हॉट अ सनी डाय, चल माउंट बॅटन जाऊन रस्त्यावर डांबर टाकूया, असं नाही झालंय. आणि मी बघितलं तुम्ही ह्याच्याकडे फ्लड्स वगैरे आले तर हे लोक असं एक जरा हॅमर होतात ना, सगळे हँग होतात, सगळे बंद होतं सगळे. इकडे घरी बसतात, ट्विटर वगैरे वरती टाकतात, हे ते. इंडियात नाही होते. नॉईडामध्ये फ्लड झालेले, लोकांनी स्कूट्या काढल्यात, वॉटर पार्क समजून खेळलेत त्याच्यात. टिकूजीनी वाडी बनवलेलं त्याला. हा ब्रिटन माइट बी ग्रेट, नॉईडा इज ग्रेटर. ठीक आहे, हे आहे. आणि आपण महाराष्ट्रवाला तर बाई फ्लड येऊ दे काही येऊ दे, कामं तर करत असतो आपण. पोहून वगैरे जातो ऑफिसला, परत येताना वडापाव विकतात लोक. बिकॉज ब्रिटन इज ग्रेट, नॉईडा इज ग्रेटर, महाराष्ट्र इज ग्रेटेस्ट. ठीक आहे. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो यूकेमध्ये शूट झालेला पहिला मराठी स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माझे यूके टूरचे 2 शोज बाकी आहेत, तर जर तुम्ही यूकेमध्ये राहत असाल तर त्या शोजला यायला विसरू नका. तिकडे भेटूया.